फ्रेंड्स, मी वर्षा. आता आज आपण मस्त एकदम नवीन रेसिपी पाहणार आहोत बरं का. एकदम नवीन आहे, तुम्ही ना हे शोधताना पण तुम्हाला यूट्यूबवर इंस्टाग्रामवर हे भेटणार नाही. तर व्हिडिओ पूर्ण बघा. खूप छान अशी हे उपासाची एकदम नवीन रेसिपी घेऊन आली आहे मी. आणि याला तुम्ही उपासाचे कटलेट पण म्हणू शकता. हे बघा, ते कुरकुरीत झाले आहेत एकदम मस्त, आणि खायला पण हे तेवढे टेस्टी लागतात. हे बघा, मस्त आणखी एक करून दाखवतो तुम्हाला. हे बघा, एकदम मस्त असे कुरकुरीत झाले आहे, बाहेरून कुरकुरीत आणि आतून मस्त असे हे नरम आहेत. हे बघा ना, यामध्ये साबुदाणा घातला आहे ना, भगर घातली आहे. एकदम मस्त अशी ही नवीन रेसिपी आहे. आणि हे तुम्ही दहीसोबत या कोणत्याही चटणीसोबत तुमच्या आवडीनुसार खाऊ शकता. तर माझ्याकडे हे दही आहे, तर हे दहीच घेतलं मी. चला आता हे कटलेट जे आहेत उपासाचे ते कसे बनवले आहेत ते बघूया. त्यासाठी मी 2 बटाटे घेतले. बटाट्याला उकळून घ्यायचं आहे. दोन्ही बटाटे उकळून घेतले. चला याची साल काढून घेते आता. तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा. बेल आयकॉनलाही प्रेस करा. जेव्हा बी मी व्हिडिओ अपलोड करेल तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन येत जाईल. जेव्हा बी व्हिडिओवर बोलतो काही ना काही आवाज येतच राहते, तर आवाजाला बाहेरच्या थोडंसं इग्नोर मारा. आता दोन्ही बटाट्याची साल काढून घेते. आता दोन्ही बटाट्याची साल काढून घेतली. तर चला आता यांना आपण खिचून घेऊया. तर तुम्हाला वाटलं तर तुम्ही असं मॅश पण करू शकता, पण त्याच्या कुठं ना कुठं गाठा राहूनच जाता. असं खिचून घेतले की एकदम बारीक होऊन जाते. उपासाच्या भरपूर रेसिपी आहेत माझ्या चॅनलवर, तुम्हाला बघायचं असेल तर बघू शकता. खूप छान छान अशी रेसिपी आहेत. भजी पण आहेत, साबुदाण्याची भजी आहे, भगरीची भजी आहे, वेगवेगळ्या पद्धतीचे आहेत. कोणत्याही उपासाला तुम्ही खाऊ शकता अशा रेसिपी बनवल्या आहेत मी. आता दोन्ही बटाटे खिचून घेतले. आता यामध्ये मी 1 वाटीपेक्षा कमी घेते थोडंसं शेंगदाण्याचं कूट आहे. शेंगदाणे जे आहे ते भाजून घेतात तुम्ही, आणि मग मिक्सरमधून थोडे फिरून घेतले. 1 वाटी मखाण्याचं भाजून घेतले हलकेसे, आणि त्याला मिक्सरमधून फिरून घेतलं मी. आणि हे अर्धी वाटी मी राजगिऱ्याचं पीठ घेतलं, हे पण टाकते यामध्ये. 1 छोटा चमच जिरा, हिरव्या मिरच्या घेतल्या कुटून बारीक कट करून घेतल्या. 2 चमच घेतल्या. हे जास्त तिखट मिरच्या आहेत, तर जास्त नाही, मी 3च मिरच्या घेतल्या बारीक कट करून. चवीपुरतं मीठ. तुम्ही साधं मीठ खात नसाल तर तुम्ही आपलं उपासाचं मीठ घेऊ शकता. आणि बारीक चिरून कोथिंबीर घेतला, हा पण यामध्ये टाकला. चला आता हे मिक्स करून घेऊया. तर 2 बटाटे आहेत म्हणून त्याच्यानुसार मी हे जेवढं जे आहेत, जसं की राजगिऱ्याचं पीठ आणि मखाण्याचं मिक्सरमधून काढलेले शेंगदाणे कूट, तर 2 बटाट्याच्या हिशोबानेच घेतले मी. तुमचे बटाटे जास्त असले तर हे सर्व साहित्य जास्त घेऊन घ्यायचं. आता हे असंच पाणी न लावता हे असं मळून घेतलं मी. हे बघा, याच्यामध्ये तुम्हाला एकदम तुमचं असं कडक झालं तर थोडंसं असं पाणी लावू शकता तुम्ही, पण जास्त पाण्याचा वापर नाही करायचा. बटाटे आणि सर्व साहित्य व्यवस्थित झालं की काही गरज पडत नाही पाण्याची. आता मी हे 5-10 मिनटं झाकून ठेवलं. आता 5-10 मिनटानंतर मी बघू शकता हे असं थोडं सेट होऊन जाते. आता थोडं हाताला तेल लावून घेते मी, आणि याचे असे छोटे गोळे करून घ्यायचे. पहिले गोळे केले की तुम्ही तुमच्या आवडीनुसार याला आकार देऊ शकता. तर मी याचा असा त्रिकोण नाही का असा आकार देऊन टाकते, म्हणजे छान दिसते. उपासाच्या डोसा, इडली, आणि तुम्हाला सांगते जसं की भजी वगैरे बरंच काही आपण हमेशा बनवतच राहतो. खिचडी, साबुदाणा खिचडी. तर ही एकदम सिंपल साधी सोपी रेसिपी आहे. 1 वेळा हे पण बनवून बघा, आणि पटकन होते बरं का, जास्त वेळ नाही लागत. हे बघा, असा आकार द्यायचा आहे आपल्याला. हे बघा, असे सर्व बनवून घेते. आता थोडे चपटे करून घ्यायचे, जास्त फुगेल पण नाही, तसे ते तेलात टाकले की फुगूनच जाता. आता असे सर्व हे फटाफट बनवून घेते. आता हे सर्व बघा, हे एवढे झाले आहेत. आता हे मस्त आपण तळून घेऊया. तर याचा आकार जो आहे तो असा करून घेतला तर बघा छान पण दिसत आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार आकार द्यायचा. मला असा छान वाटला तर म्हणून मी असा दिला. आता चला यांना तळून घेऊया. तर तेल गरम करायसाठी ठेवलं आहे. तेल गरम झालं की आपल्याला यामध्ये टाकून द्यायचे तळण्यासाठी. तर कढई जी आहे शक्यतोवर अशीच घ्यायची की ज्याला हे चिटकले नाही पाहिजे. आणि तेल गरम करून घ्यायचं चांगलं. कोणतीही कढई असली तर तेल गरम झालं की मग चिटकत नाही, देवरीस तळल्या जातात. आणि यांना तळायला पण काहीच वेळ लागत नाही. तुम्हाला थोडे जाडसर दिसत असेल, पण हे कटलेट जे आहेत हे एकदम पटकनी असे तळल्या जातात. बघा, तेल गरम करून घेतलं तर मस्त असा कलर आला. आता गॅस कम करून घेतली मी, आणि कमी गॅसवर मस्त हे असे होऊ आपल्याला. हे बघा, छान असा कलर आला. आता एकाकडून थोडा वेळ होऊ देते, नंतर पलटून घेते. आता हे जास्तच कलर आला, हे पलटून घेते 2-3. तुम्हाला माझ्या चॅनलवर एकदम कमीत कमी साहित्यामध्ये आणि एकदम 1-2 माणसाचा उपासाचा नाश्ता या जेवण
करू शकता अशा रेसिपी आहेत. तर तुम्ही नक्की बघा. खूप मस्त असे वेगवेगळ्या पद्धतीने बनवलं आहे मी. तेच खिचडी, डोसा, इडली खाऊन तुम्हाला कंटाळा आला असेल तर हे असं नवीन करून बघायचं एखाद्या वेळेस. खूप छान अशी लागते ही रेसिपी. आता छान असा याला कलर आला आहे. मस्त दोन्ही साईडनं आलटून पलटून घ्यायचे. जोपर्यंत मस्त असा कलर येत नाही तोपर्यंत तेलामध्ये होऊ द्यायचे आणि नंतर हे आपण काढून घेऊया. तर आता पलटून घेतले मी, थोडा वेळ होऊ देते, नंतर काढून घेते. आता थोडा वेळ मस्त हे होऊ दिले आहे मी. छान असा कलर येऊ दिला आणि झाऱ्याने कंटिन्यू असे जिकून वाटले मला कच्चे तिकून मी असे पलटत गेले आणि मस्त छान असा कलर आला. हे बघा, तुम्ही बघू शकता, मस्त दिसत पण छान आहे. आता हे आपण काढून घेऊया. आता जास्त नाही होऊ देऊ, नाहीतर त्याचा कलर वेगळाच दिसेल. काढून घेते आता. बाहेरचा आवाज पण खूप येतं, तर म्हणून मी याचा आवाज कमी केला. नाहीतर टाकले की ताटामध्ये एकदम असा खणखणीत असा आवाज येत होता. आता हे पूर्ण काढून घेते आणि दुसरी बॅच टाकते. दुसरी बॅच पण अशी तळून घेते. हे बघा, दिसत पण किती सुंदर आहे. टाकायच्या वेळेस थोडीशी गॅस जी आहे ते कम करून घ्यायची, नाहीतर जे अगोदर टाकतो आपण त्याचा कलर लगेच बदलून जाते. आता हे दिले सर्व टाकून. आता थोड्या वेळाने झाऱ्याने हे पण बघा पलटून घेते. तुम्ही ना माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा. बेल आयकॉनला हे प्रेस करा. जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करीन, बऱ्याच कारणामुळे मी बरेच दिवस झाले व्हिडिओ अपलोड करत नव्हते, पण मी प्रयत्न करीन आता कंटिन्यू व्हिडिओ अपलोड करायचे. तर मस्त अशा छान छान रेसिपी बनवत जाईन मी. तुम्ही कमेंटमध्ये सांगत जा तुम्हाला कोणतीही रेसिपी हे खायची असेल तर मी वेगवेगळ्या पद्धतीने रेसिपी तुम्हाला बनवून अपलोड करत जाईन व्हिडिओ. तर नक्की बनवा. आता ही पण बघा बोलता बोलता झावून गेले. आता हे काढून घेते मी. आता हे सर्व काढून घेतले. बघा किती मस्त दिसत आहे. कलर पण छान आला आणि पटकनी तळल्या गेले. खायला बी तेवढे चविष्ट लागतात. ते एकदम नवीन रेसिपी आहे. नक्की एक वेळा ट्राय करा. खूप आवडेल तुम्हाला आणि प्रत्येक उपासाला कोणत्याही तुम्ही हे बनवून खाऊ शकता मस्त. आता हे जे उपासाचे कटलेट आहेत हे कशासोबत खायचे, तर तुम्ही दह्यासोबत बी खाऊ शकता या कोणत्याही चटणीसोबत खाऊ शकता. तर ह्या दहीमध्ये मी थोडंसं मीठ टाकलं. तुम्ही तुमच्या आवडीनुसार बिना मिठाचं असंही खाऊ शकता. आता मी यामध्ये थोडेसे अनारचे दाणे टाकते, म्हणजे सजावटीसाठी. तसं काही याचा एवढा काही फरक पडत नाही, पण ते दिसतील चांगले. ते पण घेतले मी. तर हे फिके फिके दिसले, एकदम लाल कलरचे घ्यायचे होते तर अजून सुंदर दिसले असते, पण हे फिके फिके निघले जेव्हा मी ते फोडलं तेव्हा. आणि ह्याच्यावरती थोडासा सजावटीसाठी मी हा कोथिंबीर टाकते. तर नक्की हे रेसिपी एक वेळा बनवून बघा, खूप छान होते. कोथिंबीर अनारचे दाणे नाही टाकले दह्यामध्ये तरी चालेल. ही जेवढी तुम्हाला दुरून सुंदर दिसत आहे तेवढीच ही रेसिपी खायला टेस्टी लागते. तर नक्की बनवा. तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. हे बघा, याचा आवाज मी कम केला आहे कारण की बाहेरचा आवाज खूप येतो. तर हे बघा, तोडून बी दाखवते आणि तुम्हाला खाऊन पण दाखवते. आता माझा टेस्ट कसा आहे, म्हणजे कसे बनले आहे तुम्हाला तर काही कळणार नाही, पण तुम्ही बघू शकता. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर. बाय.